अमेरिकेचे तब्बल 50,000 सैनिक इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. मागच्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल अमेरिकेमधील युद्ध बंद आहे, पण आता या युद्धाचा सर्वात मोठा धमाका होण्याची शक्यता आहे. नक्की काय घडतंय सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो. इराण भोवती अमेरिकेचा वेढा आता अधिक मजबूत झाला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट पाहत 50,000 सैनिक मध्य पूर्वेत तैनात झाले आहेत. विशेषतः 82व्या एअरबॉर्न डिव्हिजनच्या हालचालींमुळे तणाव वाढला आहे. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणच्या खार्क बेटासह 90हून अधिक लष्करी तळांना लक्ष्य केल्याचे समजते. पण धक्कादायक बाब म्हणजे खुद्द अमेरिकेत आणि युरोपमध्ये ट्रम्प प्रशासनाविरुद्ध नो किंग्स रॅलीच्या माध्यमातून जनक्षोभ उसळला आहे. न्यूयॉर्क पासून लंडन पर्यंत सुमारे 80 लाख लोक रस्त्यावर उतरले आहेत. 3,300हून अधिक ठिकाणी निदर्शनं होत आहेत. एकीकडे युद्धाची तयारी आणि दुसरीकडे जगभरातून होणारा निषेध, यामुळे हे युद्ध आता निर्णायक वळणावर आलं आहे. मध्यस्थीचे प्रयत्न सुरू असूनही दोनही देश माघार घेण्यास तयार नाहीत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की सांगा, आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा. बातमी म्हणजे थोडक्यात.